नमस्कार. यस मॅथमॅटिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत दिनदर्शिका स्वाध्याय 9.3 भाग 2 प्रश्न नंबर 11. पल्लवीचा जन्म 2018 या वर्षी सोमवारी झाला. पंकजचा जन्म 2022 या वर्षी त्याच महिन्यात त्याच तारखेत झाला. तर त्याच्या जन्मदिवशी कोणता वार होता? मित्रांनो, पल्लवीचा जन्म 2018 या वर्षी सोमवारी झालेला आहे आणि पंकजचा जन्म 2022 साली त्याच महिन्यात आणि त्याच तारखेत झाला. म्हणजे पल्लवीचा जन्म ज्या महिन्यात आहे आणि ज्या तारखेला आहे त्याच महिन्यात आणि त्याच तारखेला पंकजचा जन्म झालेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला महिना आणि तारीख दिलेली नाहीये. आपल्याला प्रश्न विचारलाय पंकजचा जन्म कोणत्या वारी झाला. मग आता एक नियम मित्रांनो आपल्याला अगोदर समजून घ्यायचा. सामान्य वर्षात एखाद्या तारखेचा वार पुढील वर्षी एक दिवस पुढे सरकतो. सामान्य वर्षात एखाद्या तारखेचा वार पुढील वर्षी एक दिवस पुढे सरकतो. म्हणजे मित्रांनो, पल्लवीचा जन्म 2018 या वर्षी सोमवारी झालेला आहे. या ठिकाणी 2018 हे आहे पल्लवीचं जन्मवर्ष. मग आता पल्लवीच्या पहिल्या वाढदिवसाला बघा, या ठिकाणी आहे पल्लवीचा पहिला वाढदिवस 2019 साली आहे. मग त्या दिवशी कोणता वार असेल तर मित्रांनो, सोमवार नंतर मंगळवार. एक दिवस आपल्याला पुढे जायचं आहे, एक दिवस पुढचा वार. मग आता पल्लवीचा दुसरा वाढदिवस, दुसऱ्या वाढदिवसाला कोणता वार असेल तर मित्रांनो, हे 2020 म्हणजे लीप वर्ष आहे. म्हणून आपल्याला 2 दिवस पुढचा वार घ्यायचा. मंगळवार नंतर मित्रांनो बुधवार सोडून द्या आणि गुरुवार. म्हणजे पल्लवीच्या दुसऱ्या वाढदिवसाला गुरुवार होता. आता 2021 साली पल्लवीचा तिसरा वाढदिवस आहे. मग तिसऱ्या वाढदिवसाला कोणता वार होता? 2021 हे सामान्य वर्ष आहे, हे लीप वर्ष नाही. म्हणून आता आपल्याला एक दिवस पुढे जायचं, गुरुवार नंतर शुक्रवार. त्यानंतर 2022 साली पल्लवीचा चौथा वाढदिवस आहे आणि पल्लवीच्या चौथ्या वाढदिवसाला कोणता वार असेल? 2022 सामान्य वर्ष आहे, शुक्रवार नंतर मित्रांनो या ठिकाणी शनिवार. आणि 2022 साली मित्रांनो त्याच महिन्यात आणि त्याच तारखेला पंकजचा जन्म झालेला आहे. म्हणजे मित्रांनो, पंकजचा या ठिकाणी काय आहे? जन्म. पंकजचं हे जन्मवर्ष आहे आणि पंकजच्या जन्मदिवशी कोणता वार आला तर पंकजच्या जन्मदिनाच्या दिवशी शनिवार आलेला आहे. म्हणजेच 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शनिवार. प्रश्न नंबर 12. 7 फेब्रुवारी 2016 रोजी रविवार होता, तर पुढीलपैकी कोणत्या वर्षी त्याच दिवशी रविवार होता? मित्रांनो, 7 फेब्रुवारी 2016 ला रविवार होता, तर पर्यायामध्ये दिलेल्या कोणत्या वर्षी 7 फेब्रुवारीला रविवार होता ते मित्रांनो आपल्याला शोधून काढायचे. बघा, 2016 हे लीप वर्ष आहे. 7 फेब्रुवारी 2016 ला रविवार आहे. आता मित्रांनो आपल्याला 7 फेब्रुवारी 2017 ला कोणता वार असेल ते शोधून काढायचे. तर मित्रांनो, आता 2017 हे सामान्य वर्ष आहे. आपण एक दिवस पुढे जाणार नाहीये, तर 2 दिवस पुढे जाणार. का? 7 फेब्रुवारी 2016 मित्रांनो 29 फेब्रुवारी नंतरची तारीख म्हणजे लीप वर्ष क्रॉस झालेलं असतं. पण 7 फेब्रुवारी म्हणजे मित्रांनो लीप वर्षाच्या अगोदरची तारीख आहे. थोडक्यात म्हणजे इथे लीप वर्ष क्रॉस करत नाही. म्हणून 7 फेब्रुवारी 2016 नंतर 7 फेब्रुवारी 2017 तारीख येऊपर्यंत मित्रांनो लीप वर्ष क्रॉस झालेलं आहे. म्हणून आता आपल्याला 2 दिवस पुढे जायचे. म्हणजे 7 फेब्रुवारी 2017 ला कोणता वार असेल तर मित्रांनो रविवार नंतर सोमवार सोडून द्या आणि मंगळवार. त्यानंतर 7 फेब्रुवारी 2018 ला कोणता वार असेल? मंगळवार नंतर मित्रांनो बुधवार, एक दिवस पुढे. पुन्हा 7 फेब्रुवारी 2019 ला बुधवार नंतर मित्रांनो गुरुवार, एक दिवस पुढे. आता 7 फेब्रुवारी 2020 मित्रांनो 2020 हे लीप वर्ष आहे. लीप वर्ष असलं तरी सुद्धा 29 फेब्रुवारी ही तारीख क्रॉस होत नाही. म्हणून 7 फेब्रुवारी 2020 ला सुद्धा मित्रांनो आपल्याला फक्त एकच दिवस पुढे जायचंय, म्हणजे गुरुवार नंतर शुक्रवार. आता 7 फेब्रुवारी 2021 मित्रांनो हे लीप वर्ष नाही तरी सुद्धा आपल्याला 2 दिवस पुढे जायचंय. का? तर 7 फेब्रुवारी 2020 पासून
तर 7 फेब्रुवारी 2021 हे साल येऊपर्यंत मित्रांनो लीप वर्ष म्हणजे 29 फेब्रुवारी ही तारीख क्रॉस झालेली आहे, म्हणून 2021 या वर्षात आपल्याला 2 दिवस पुढे जायचे, म्हणजे शुक्रवार नंतर शनिवार सोडून द्या आणि रविवार. मित्रांनो कोणत्या वर्षी रविवार होता, पर्यायामध्ये दिलेल्या कोणत्या वर्षी रविवार होता, तर मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 2021 या वर्षी रविवार होता, म्हणून 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 2021. प्रश्न नंबर 13. कविताचा जन्म शुक्रवार दिनांक 10 सप्टेंबर 1993 रोजी झाला, तर तिचा 5वा वाढदिवस कोणत्या वारी असेल? मित्रांनो बघा, 10 सप्टेंबर 1993 शुक्रवार या दिवशी कविताचा जन्मदिवस आहे. मग आता कविताचा 5वा वाढदिवस, मित्रांनो 1993 ला जन्म आहे, 94 ला पहिला वाढदिवस, 95 ला दुसरा, 96 ला तिसरा, 97 ला चौथा आणि 1998 ला 5वा वाढदिवस असेल. पण त्या दिवशी कोणता वार आहे ते आपल्याला शोधायचे. तर मित्रांनो या ठिकाणी बघा, लीप वर्ष असेल तर मित्रांनो आपल्याला 2 दिवस पुढे जायचे आणि सामान्य वर्ष असेल तर 1 दिवस पुढचा वार घ्यायचा. मग आता 1993 ला शुक्रवार होता, 1994 ला मित्रांनो शुक्रवार नंतर 1 दिवस पुढे म्हणजे शनिवार. पुन्हा आता 1995 सामान्य वर्ष आहे, शनिवार नंतर 1 दिवस पुढे म्हणजे रविवार. पुन्हा आता 1996 मित्रांनो 1996 हे लीप वर्ष आहे. ज्या वर्षाच्या संख्येला 4ने निशेष भाग जातो ते लीप वर्ष असतं. मित्रांनो 4ची कसोटी आहे, शेवटचे जे 2 अंक आहे त्या शेवटच्या 2 अंकांना 4ने भाग देऊन बघा जातोय का. 4 दुणे 8 बाकी उरली 1, 4 चौक 16. 96 ला 4ने भाग जातो म्हणजे 1996 हे लीप वर्ष आहे. मित्रांनो लीप वर्ष असेल तर आपल्याला 2 दिवस पुढे जायचे, रविवार नंतर सोमवार सोडून द्या आणि मंगळवार. म्हणजे बघा, पहिल्या वाढदिवसाला शनिवार, दुसऱ्या वाढदिवसाला रविवार, तिसऱ्या वाढदिवसाला मंगळवार, आता चौथ्या वाढदिवसाला मंगळवार नंतर 1 दिवस पुढे म्हणजे बुधवार. आणि आता 5वा वाढदिवस 1998 साली आहे. 1998 हे सामान्य वर्ष आहे, बुधवार नंतर 1 दिवस पुढे म्हणजे गुरुवार. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं गुरुवार. तर तिचा 5वा वाढदिवस कोणत्या वारी असेल, तर मित्रांनो गुरुवारी, म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 गुरुवार. प्रश्न नंबर 14. जर 2013 या वर्षाची सुरुवात मंगळवारने होत असेल तर पुढीलपैकी कोणत्या वर्षाची सुरुवात मंगळवारने होईल? मित्रांनो 2013 या वर्षाची सुरुवात म्हणजे 1 जानेवारी. त्या दिवशी मंगळवार असेल तर पर्यायामध्ये दिलेल्या कोणत्या वर्षाची सुरुवात मंगळवारने होईल? मित्रांनो आपल्याला पर्यायामध्ये 2022 पर्यंत वर्ष दिलेलं आहे, म्हणजे 2020 आहे, 21 आहे आणि 22. सर्वात शेवटचं वर्ष 22 आहे, म्हणून मित्रांनो 2013 पासून 2022 पर्यंतची सर्व वर्ष या ठिकाणी लिहून घेतली. प्रत्येक वर्षाची तारीख आणि महिना 1 जानेवारीच आहे. आता बघूयात कोणत्या वर्षाची सुरुवात मंगळवारने होते. 2014 सामान्य वर्ष आहे, मंगळवार नंतर या ठिकाणी असेल बुधवार. 1 जानेवारी 2015 ला मित्रांनो गुरुवार, 1 दिवस पुढे. सामान्य वर्ष म्हटलं की 1 दिवस पुढे आणि लीप वर्ष म्हटलं की 2 दिवस. आता 2016 मित्रांनो हे लीप वर्ष आहे, पण या ठिकाणी 1 जानेवारी 2016 आहे, म्हणजे 29 फेब्रुवारी ही तारीख क्रॉस होत नाही, म्हणून मित्रांनो आपल्याला 1च दिवस पुढे जायचे, गुरुवार नंतर या ठिकाणी शुक्रवार. आता मित्रांनो 1 जानेवारी 2016 नंतर 1 जानेवारी 2017 येऊपर्यंत 29 फेब्रुवारी ही तारीख क्रॉस झालेली आहे, म्हणून 2017 या वर्षामध्ये आपल्याला मित्रांनो 2 दिवस पुढे जायचंय, शुक्रवार नंतर शनिवार सोडून द्या आणि या ठिकाणी असेल रविवार. तर मित्रांनो आपल्याला मंगळवार येऊपर्यंत आपल्याला खाली जायचं आहे. बघा आता 2018 सामान्य वर्ष आहे, रविवार नंतर या ठिकाणी असेल 1 दिवस पुढे म्हणजे सोमवार. 2019 सामान्य वर्ष आहे, पुन्हा 1 दिवस पुढे, सोमवार नंतर 1 दिवस पुढे म्हणजे मंगळवार. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं मंगळवार. कोणत्या वर्षाची सुरुवात मंगळवारने होईल? तर मित्रांनो 2019. बघा 1 जानेवारी 2019 या दिवशी मंगळवार असेल, म्हणजे वर्ष आहे 2019,
म्हणून 14व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 2019. प्रश्न नंबर 15. 5 सप्टेंबर 1960 ला स्थापन झालेल्या महाविद्यालयाचा अमृत महोत्सव केव्हा साजरा होईल? मित्रांनो, 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अमृत महोत्सव येतो. मग आता महाविद्यालयाची स्थापना झालेली आहे 5 सप्टेंबर 1960 ला. 5 सप्टेंबर 1960 रोजी महाविद्यालयाची स्थापना आहे. तर मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला 75 वर्ष मिळवायचे, म्हणजे 1960 मध्ये आपण मिळवणार 75. बघा या ठिकाणी 0 अधिक 5 5, 6 आणि 7 13 हातचा आला 1, 9 आणि 1 10 हातचा आला 1, 1 आणि 1 2. म्हणजे मित्रांनो बघा 5 सप्टेंबर 2035, बघा 5 सप्टेंबर 2035 या वर्षी महाविद्यालयाचा अमृत महोत्सव साजरा होईल. कधी? तर 5 सप्टेंबर 2035 या वर्षी. म्हणजेच 15व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, 5 सप्टेंबर 2035. प्रश्न नंबर 16. 29 फेब्रुवारी 2020 रोजी शनिवार होता, तर पुढीलपैकी कोणता वार त्या वर्षीच्या जून महिन्यात 5 वेळा आला होता? मित्रांनो, 29 फेब्रुवारी 2020 रोजी शनिवार आहे. तर आपल्याला जून महिन्यामध्ये कोणते वार 5 वेळेला येतील किंवा कोणता वार 5 वेळेला आला होता ते शोधून काढायचे. बघा मित्रांनो, 29 फेब्रुवारी 2020 म्हणजे हे आहे लीप वर्ष. 29 फेब्रुवारी म्हटलं की लीप वर्ष. आपल्याला जून महिन्यातला कोणता वार 5 वेळा आला होता ते शोधून काढायचं. मित्रांनो, जून महिन्यामध्ये 30 दिवस असतात. एक नियम आपल्याला समजून घ्यायचा, ज्या महिन्यामध्ये 31 दिवस असतात त्या महिन्यामध्ये 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळेला येतात. ज्या महिन्यामध्ये 30 दिवस असतात त्या महिन्यामध्ये 1 आणि 2 तारखेचे वार 5 वेळेला येतात. आणि ज्या महिन्यामध्ये 29 दिवस असतात त्या महिन्यामध्ये 1 तारखेचा वार 5 वेळेला येतो. आता मित्रांनो, आपल्याला 29 फेब्रुवारी 2020 ला शनिवार दिलेला आहे. आपल्याला 1 जून पर्यंत जायचंय, म्हणजे 29 फेब्रुवारी 2020 पासून 1 जून पर्यंतचे आपल्याला सर्व दिवस मोजायचे. आता 29 फेब्रुवारीला शनिवार आहे, म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा विषय संपला. मार्च महिन्यामध्ये 31 दिवस, एप्रिल महिन्यात 30 दिवस, मे महिन्यात 31 दिवस आणि मित्रांनो आपल्याला 1 जून पर्यंत जायचं आहे, म्हणून जून महिन्यातला 1 दिवस. हे सगळे दिवस जर मोजले तर मित्रांनो 93 दिवस भरतात. मग आता 93 भागिले आपण 7 करणार. दर 7 दिवसांनी तोच वार येतो. म्हणून बघा आता 7 1 7, 9 मधून 7 गेले, बाकी उरली 2, वरून घेतले 3, झाले 23. 7 त्रिक 21, 23 मधून 21 गेले, बाकी उरली 2. मित्रांनो 93 दिवस म्हणजे 13 आठवडे आणि 2 दिवस. आता मित्रांनो 29 फेब्रुवारी 2020 रोजी शनिवार आहे, म्हणजे आपण काय करणार मित्रांनो, शनिवारमध्ये बाकी 2 उरलेली आहे म्हणून 2 दिवस मिळवणार, म्हणजे शनिवार अधिक 2 म्हणजे रविवार आणि सोमवार. म्हणजे मित्रांनो हा सोमवार कधी आहे तर 1 जून. 1 जूनला आहे सोमवार. आणि 2 जूनला कोणता वार असेल तर मित्रांनो 2 जूनला मंगळवार. मग आपला प्रश्न आहे जून महिन्यामध्ये कोणता वार 5 वेळेला आला होता? तर मित्रांनो 1 आणि 2 तारखेचे वार 5 वेळेला येतील. मग आता पर्यायामध्ये मित्रांनो सोमवार आणि मंगळवारमध्ये सोमवार दिलेला नाहीये, म्हणून मंगळवार, जून महिन्यातला मंगळवार मित्रांनो 5 वेळा आला होता. सोमवार सुद्धा 5 वेळा आला होता, पण सोमवार आपल्याला पर्यायामध्ये दिलेला नाही, म्हणून 16व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 मंगळवार. प्रश्न नंबर 17. सन 2023चा कामगार दिन सोमवारी होता, तर सन 2024चा शिक्षण दिन कोणत्या वारी होता? मित्रांनो 2023चा कामगार दिन म्हणजे मित्रांनो 1 मे. कामगार दिन 1 मेला असतो. 2023चा कामगार दिन मित्रांनो सोमवारी होता, तर 2024चा शिक्षण दिन कोणत्या वारी होता? मित्रांनो कामगार दिन असतो 1 मेला. बघा 1 मे 2023 रोजी मित्रांनो सोमवार होता. 1 मे 2023 रोजी सोमवार होता. तर मित्रांनो 1 मे 2024 रोजी कोणता वार असेल? तर मित्रांनो या ठिकाणी 2024 हे लीप वर्ष आहे
आणि या लीप वर्षामध्ये 29 फेब्रुवारी ही तारीख मित्रांनो क्रॉस होते, म्हणून मित्रांनो आपल्याला 2 दिवस पुढे जायचे. 1 मे 2023 ला सोमवार आहे, तर 1 मे 2024 ला मित्रांनो 2 दिवस पुढे जायचे म्हणजे मंगळवार आणि बुधवार. बघा मित्रांनो, आपल्याला शिक्षण दिन कोणत्या वारी होतात ते शोधायचे. शिक्षक दिन वेगळा आणि शिक्षण दिन वेगळा. शिक्षक दिन असतो 5 सप्टेंबरला आणि शिक्षण दिन मित्रांनो 11 नोव्हेंबरला असतो. म्हणून आता मित्रांनो आपल्याला 1 मे 2024 बघा, 1 मे 2024 ला आपण मित्रांनो बुधवार आहे ते शोधून काढलं. 1 वर्ष आपण पुढे गेलो. 1 मे 2023 च्या पुढे 1 वर्ष म्हणजे 1 मे 2024 मित्रांनो आपल्याला बुधवार मिळाला. आता 1 मे 2024 पासून तर 11 नोव्हेंबर 2024 पर्यंतचे मित्रांनो आपल्याला वार किती दिवस आहेत ते दिवस शोधून काढायचे आणि त्यावरून मित्रांनो मग 11 नोव्हेंबरला कोणता वार होता ते आपल्याला समजेल. बघा आता मे महिन्यामध्ये मित्रांनो 31 दिवस असतात, पण 1 मे 2024 ला बुधवार आहे म्हणजे तो बुधवार सोडून द्या, म्हणजे मे महिन्यामध्ये 30 दिवस. आपल्याला मित्रांनो एवढा प्रवास करायचा आहे, एवढे दिवस मोजायचे. 1 मे 2024 ते 11 नोव्हेंबर 2024. मे महिन्यामध्ये 30 दिवस, जून महिन्यात 30 दिवस, जुलै महिना 31 दिवस, ऑगस्ट महिना 31 दिवस, सप्टेंबर महिना 30 दिवस, ऑक्टोबर महिना 31 दिवस आणि नोव्हेंबर महिना मित्रांनो 11 दिवस. कारण की आपल्याला 11 नोव्हेंबर 2024 चा वार शोधायचा आहे, म्हणून नोव्हेंबर महिन्यातले 11 दिवस. मित्रांनो हे सर्व दिवस झाले 194. आता आपण 194 भागिले 7 करणार का, तर दर 7 दिवसांनी तोच वार येतो. मग आता 7 दुणे 14, 19 मधून 14 गेले, बाकी उरली 5, वरून घेतले 4 झाले 54, 7 7 49. मग मित्रांनो 54 मधून 49 गेले, बाकी उरली 5. बघा आता मित्रांनो 11 नोव्हेंबर 2024 ला कोणता वार आहे ते आपल्याला शोधून काढायचंय. बघा 1 मे 2024 ला मित्रांनो बुधवार आहे, म्हणजे आपण काय करणार मित्रांनो 1 मे 2024 पासून आपण मित्रांनो 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत हे दिवस मोजले, त्याला 7 ने भाग दिला मित्रांनो, बाकी 5 उरली. म्हणून बघा बुधवार अधिक ही बाकी 5. मग मित्रांनो बुधवार मध्ये आपल्याला 5 दिवस मोजायचे, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं सोमवार. म्हणजे शिक्षण दिन मित्रांनो 11 नोव्हेंबरला आहे आणि त्या दिवशी 11 नोव्हेंबर 2024 ला कोणता वार होता, तर मित्रांनो सोमवार होता. म्हणजेच 17व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 सोमवार. प्रश्न नंबर 18, रौनक शिल्पापेक्षा 123 दिवसांनी मोठा आहे. रौनकचा जन्म लीप वर्षाच्या मार्च महिन्यात गुरुवारी झाला असल्यास शिल्पाच्या 3ऱ्या वाढदिवशी कोणता वार येईल. मित्रांनो प्रश्न नीट समजून घ्या. रौनक शिल्पापेक्षा 123 दिवसांनी मोठा आहे. मित्रांनो रौनक मोठा आहे आणि त्याचा जन्म मित्रांनो कधी झालाय, मार्च महिन्यामध्ये गुरुवारी. बघा लीप वर्षाच्या मार्च महिन्यामध्ये गुरुवारी रौनकचा जन्म झालेला आहे. रौनक 123 दिवसांनी शिल्पापेक्षा मोठा आहे. मित्रांनो शिल्पा लहान आहे आणि शिल्पाचा 3रा वाढदिवस कोणत्या वारी येईल मित्रांनो ते आपल्याला शोधून काढायचे. बघा आता रौनक 123 दिवसांनी मोठा आहे. मित्रांनो 123 भागिले आपण 7 करणार. बघा आता 7 1 7, 12 7 गेले, बाकी उरली 5, वरून घेतले 3. आता 7 7 49, 53 मधून 49 गेले, बाकी उरली 4. मित्रांनो 123 दिवस म्हणजे 17 आठवडे आणि 4 दिवस. बघा आता रौनकचा मित्रांनो जन्म मार्च महिन्यामध्ये गुरुवारी आहे. रौनकचा जन्म मित्रांनो गुरुवारी आहे. आता आपल्याला गुरुवारमध्ये हे बाकी उरलेली 4 ते 4 मित्रांनो मिळवायचे. मग मित्रांनो गुरुवारमध्ये 4 दिवस मिळवले म्हणजे बघा शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. मित्रांनो हा जो सोमवार आहे तो सोमवार काय आहे, तर शिल्पाचा जन्मदिवस. या ठिकाणी सोमवारी मित्रांनो शिल्पाचा जन्म आहे
आता आपल्याला शिल्पाचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल ते शोधून काढायचंय. मित्रांनो, हा आहे जन्म. मग आता पहिल्या वाढदिवसाला कोणता वार असेल, तर मित्रांनो आपल्याला एक दिवस पुढे जायचंय. सोमवारानंतर मंगळवार. शिल्पाच्या दुसऱ्या वाढदिवसाला मित्रांनो मंगळवार नंतर बुधवार. आणि शिल्पाच्या तिसऱ्या वाढदिवसाला मित्रांनो बुधवार नंतर गुरुवार. आता मित्रांनो लीप वर्षाचा मी विचार केलाच नाही. एक दिवस आणि एक दिवस पुढे का आलो? कारण की रौनकचा जन्म मित्रांनो लीप वर्षाच्या मार्च महिन्यामध्ये गुरुवारी झालेला आहे. म्हणून पुढे येणारे 3 वर्ष मित्रांनो, पुढे येणारे 3 वर्ष सामान्य वर्ष असतील. म्हणून मित्रांनो बघा, सोमवार नंतर मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. म्हणजे शिल्पाच्या पहिल्या वाढदिवसाला मंगळवार, दुसऱ्या वाढदिवसाला बुधवार आणि तिसऱ्या वाढदिवसाला गुरुवार. म्हणून 18व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 गुरुवार. प्रश्न नंबर 19. पुढीलपैकी कोणत्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस होते? मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस म्हणजे लीप वर्ष. मग आता मित्रांनो लीप वर्ष कसं ओळखायचं? जर एखादं आपल्याला शतक वर्ष दिलेलं असेल, म्हणजे 1600, 1700, 1800, 1100, 1200, 1300, मित्रांनो हे शतक वर्ष आहे. मग एखादं शतक वर्ष असेल आणि ते लीप वर्ष आहे का, कसं ओळखायचं? तर एखाद्या शतक वर्षाच्या संख्येला जर मित्रांनो 400 ने पूर्ण भाग गेला तर ते शतक वर्ष लीप वर्ष असतं. म्हणजे मित्रांनो 400 हे लीप वर्ष आहे. 800, 1200, 1600, त्यानंतर 2000 मित्रांनो हे लीप वर्ष आहे. हे शतक वर्ष लीप वर्ष आहे. मित्रांनो 1900 हे शतक वर्ष आहे, पण या वर्षाच्या संख्येला 400 ने पूर्ण भाग जात नाही, म्हणून 1900 हे लीप वर्ष नाही. मग लीप वर्ष नाहीये म्हणजे त्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस येणार नाही. त्यानंतर मित्रांनो आता 1950, 1984 आणि 2006 मित्रांनो यामध्ये कोणतं लीप वर्ष आहे? तर ज्या लीप वर्षाच्या संख्येला मित्रांनो 4 ने पूर्ण भाग जातो ते लीप वर्ष असतं. मग मित्रांनो शेवटचे 2 अंक बघायचे. शेवटच्या 2 अंकाला जर 4 ने पूर्ण भाग गेला तर ते लीप वर्ष. आता मित्रांनो 50 म्हणजे थोडक्यात 50 ही संख्या 4च्या पट्टीमध्ये आहे का? किंवा 50 ला 4 ने पूर्ण भाग जातो का? नाही, म्हणजे हे लीप वर्ष नाही. आता 84 या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो का? तर जातो. 4 दुणे 8 आणि 4 एक 4 म्हणजे मित्रांनो 1984 हे लीप वर्ष आहे. आणि 2006 मित्रांनो 2006 हे लीप वर्ष नाही, कारण की या शेवटच्या 2 अंकाला 4 ने पूर्ण भाग जात नाही, म्हणून 2006 हे लीप वर्ष नाही. तर मित्रांनो जे लीप वर्ष असतं, जे वर्ष लीप वर्ष आहे त्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात. मित्रांनो 1984 या वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस होते. म्हणून 19व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 1984. प्रश्न नंबर 20. पुढीलपैकी कोणत्या महिन्यात एकही वार 5 वेळा आला नाही? मित्रांनो पर्यायामध्ये दिलेल्या कोणत्या महिन्यामध्ये एकही वार 5 वेळा आला नाही? मित्रांनो एक नियम आहे. ज्या महिन्यामध्ये 31 दिवस असतात त्या महिन्यामध्ये 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळेला येतात. ज्या महिन्यात 30 दिवस असतात त्या महिन्यामध्ये 1 आणि 2 तारखेचे वार 5 वेळेला येतात. ज्या महिन्यामध्ये 29 दिवस असतात त्या महिन्यामध्ये 1 तारखेचा वार 5 वेळेला येतो. आणि ज्या महिन्यामध्ये 28 दिवस असतात त्या महिन्यामध्ये एकही वार 5 वेळा येत नाही. मित्रांनो आपण पर्यायामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला फेब्रुवारी महिना दिसतोय आणि 2015 हे वर्ष आहे. मित्रांनो 2015 हे वर्ष आहे, म्हणजे मित्रांनो हे लीप वर्ष नाही. मग लीप वर्ष नसेल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये मित्रांनो 28 दिवस असतील. लीप वर्ष असेल तर फेब्रुवारी महिन्यात मित्रांनो 29 दिवस असतात. 2015 हे लीप वर्ष नाही, म्हणून फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवस आहे. म्हणजेच मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये एकही वार 5 वेळा येणार नाही. आपल्याला उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 3. पण आपण बाकीचे पर्याय या ठिकाणी बघणार आहोत. जानेवारी महिना मित्रांनो 31 दिवस आहेत, म्हणजे जानेवारी महिन्यातले 1, 2 आणि 3 तारखेचे वार मित्रांनो 5 वेळा येणार. त्यानंतर एप्रिल महिना आहे 30 दिवस,
म्हणजे मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा 30 दिवस आहे, म्हणजे 1 आणि 2 तारखेचे वार 5 वेळेला येणार. त्यानंतर सप्टेंबर महिना, मित्रांनो सप्टेंबर महिना म्हणजे 30 दिवस, मग सप्टेंबर महिन्यामध्ये 1 आणि 2 तारखेचे वार 5 वेळेला येणार. पण मित्रांनो फेब्रुवारी 2015 म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवस आहेत, म्हणून या महिन्यामध्ये एकही वार 5 वेळेला येणार नाही. 20व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 21. या व्हिडिओमधला हा शेवटचा प्रश्न. मित्रांनो या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणखी 5 प्रश्न राहिलेले आहेत. मित्रांनो तुम्हाला 5 प्रश्न सोडून पाहिजे असेल तर मला कमेंट करा, म्हणजे या 5 प्रश्नांवर सेपरेट व्हिडिओ बनवता येईल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत गणित सोडवा, आत्मविश्वास वाढवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.